मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर आता भांडी धुवून झालेली आहेत, थोडीच राहिलेली आहे. तुम्ही बघू शकता तिकडे आहेत बघा, धुवून आता निम्मी अर्धी झालेली आहेत, आता थोडीफार राहिलेली आहेत मित्रांनो. तर बांबडे गावात बाळूमाचं मंदिर आहे, तिथं प्रत्येक आमच्याला महाप्रसाद असतो या. आणि तुम्हाला माझी एकच विनंती आहे की आपण सेवा करतो ह्या दाखवायसाठी आपण व्हिडिओ काढलेला नाही. तर आपण ह्याच्यासाठी व्हिडिओ काढला आहे, तुम्हीसुद्धा बाळूमामाच्या दरबारात काय पण सेवा करा. आता समजा महाप्रसाद असला तर वाढण्याची सेवा करा, किंवा भांडी धुण्याची सेवा करा, किंवा अनेक काय लोड झाड काय पण सेवा करा, पण मंदिरात बाळूमाची सेवा करा, बाळूमाची मेंढी माऊलीची सेवा करा. आयुष्यात कधीच काय कमी पडणार नाही. काय अर्जुन भाऊ बरोबर आहे का चुकीचं आहे? हां, बायकाने धुवा असं काही नियम नाही. आपण सुद्धा धुवायचं, मामाच्या दरबारात सेवा करायची. आता मित्रांनो नाही म्हटलं 11:30 वाजलेले आहेत, तरी आपण मामांची सेवा आपल्या हातून चालू आहे. कारण की सेवा ही मामाची केली पाहिजे. मामाच्या दरबारात केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही, संपूर्ण जगाला अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलं पण दुःख, संकट, परेशानी, अडचण काय पण असू द्या, तुम्ही मामाच्या दरबारात सेवा करा. तुम्हाला कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. मी कायम तुम्हाला जीव ओरडून सांगत असतो या मित्रांनो. आणि मामाच्या दरबारात सेवेला महत्त्व आहे. तुम्ही किती देताय, किती काय करताय, ह्याला काय महत्त्व नाही, फक्त सेवा करा, एवढंच माझं सांगणं आहे मित्रांनो. आणि कोण काय म्हणतंय ह्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. फक्त मामानं आपण मामांची सेवा घडली पाहिजे आपल्या हातातून, एवढंच. मानाचा जय बाळूमामा.